स्वागतम सुस्वागतम। मांगल्याचं प्रतीक आणि बुद्धिदेवतेचं अधिष्ठान असलेल्या मंगलमूर्तींना अभिवादन करून या पुण्यनगरीत श्री लोखंडे तालीम मंडळ आपले सहर्ष स्वागत करत आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि गणेशोत्सवाचे प्रणेते माननीय लोकमान्य टिळक यांना कोटी कोटी प्रणाम। लोखंडे तालीम मंडळ वर्ष 67वे दरवर्षी उत्तमोत्तम देखावे सादर करण्याच्या परंपरेनुसार मंडळ यंदा सादर करत आहे महाराष्ट्रात समर्थ रामदासांनी 336 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या वहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे उगमस्थान आणि सुखकर्ता या आरतीचे जन्मस्थान सुंदर मठ। महाराष्ट्र गोदावरीच्या तीरावरती स्थापन झालेलं हे राज्य समृद्ध, संपन्न आणि समर्थ होतं। राजकारण आणि धर्मकारण या साऱ्या वैशिष्ट्यांनी सजलेलं हे महान राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र। पण या भूमीचं वाढतं वैभव, इथली संपन्न नगरं या परकीयांच्या डोळ्यात सतत खुपत होती आणि बेसावत असलेल्या महाराष्ट्रावरती त्यांनी एकदम आक्रमण केलं आणि महाराष्ट्राच्या तप्त सूर्याला ग्रहण लागलं। मराठी मुलकाची घसरण झाली। या पारतंत्र्याच्या अंधकारात रामाचं धनुष्यबळ पावलेली वाणी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमू लागली। ती म्हणत होती, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। ती वाणी होती एका रामाच्या दासाची, समर्थ रामदासांची। जुलमी राजसत्तेच्या अंमलाखाली त्रस्त झालेल्या जनतेचे आक्रोश सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमत होते। त्या आर्त किंकाळ्या समर्थ रामदासांच्या कानी पडल्या। त्यांनी गणरायाला साथ घातली आणि ते म्हणू लागले, तीर्थस्थळे मोडली, धर्मस्थाने भ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी ओलमळली, धर्म गेला, धर्म गेला। ही परकीय सत्ता उलटून टाकणारी एक तेजस्वी ज्योत समर्थांना दिसत होती। ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। चढत्यावरत्या हिंदवी स्वराज्यावर शत्रू सतत चाल करून येत होता। असाच एक शत्रू महाराजांवरती चालून आला। त्यानं मोठा आकांत मांडला होता आणि महाराज अतिशय खिन्न झाले। ही विघ्न वार्ता समर्थांना सुंदर मठामध्ये समजली। त्यांनी विघ्नहर्ता गणरायाला साकडं घातलं। ते म्हणाले, संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे। ही आर्तसाद गणरायाने ऐकली। सर्व गणांचा असा अधिपती असा गणेश महाराजांच्या पाठीशी धावून आला। आदिलशाही सैन्याची पूर्ण तानातान उडवून महाराज यशस्वी झाले। समर्थांचा नवस पूर्ण झाला। सुंदर मठावर गणपती आणला। समर्थांनी महाराष्ट्रात पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करून सुखकर्ता ही आरती प्रचितीस आणली। म्हणून या आरतीचा पहिला मान सुंदर मठाला जातो। त्यामुळं या सुंदर मठाला पहिल्या गणेशोत्सवाचा वारसा श्री समर्थ रामदासांनी दिला।